नमस्कार. आज आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये बघूया की ब्लाऊजला ना पाइपिंग कशी करायची. अगदी सरळ आणि सोप्या पद्धतीने कशी करता येईल ना आपल्याला पाइपिंग, ती आपण आज बघूया. हा ब्लाऊज आहे. हा मी तयारच ब्लाऊज केलाय पूर्णपणे शिवून. कस्टमरचा आहे. त्याच्यावरच मी तुम्हाला डायरेक्ट कशी पाइपिंग करायची अगदी साध्या सोप्या पद्धतीने, ती अगदी स्टेप बाय स्टेप दाखवते. सगळ्यात आधी आहे ना, फ्रंटचा जो गळा असतो तो जेवढा आपल्याला हवा आहे, जेवढा कस्टमरचं माप आहे, तेवढ्या मापाचं आपण परफेक्ट अगदी कटिंग करून घ्यायचा. आता हा मी कस्टमरला 6चा हवा आहे म्हणून मी 6चा कटिंग करून घेतलाय. आणि नंतर पहिली एक अशीच मशीनची शिलाई मारून घ्यायची. अगदी हळूवार शिलाई मारायची, कारण पाइपिंग करताना अजिबात घाई वगैरे करायची नाही, जेणेकरून पाइपिंग बिघडेल आपली. अगदी हळूवारपणे आपण पाइपिंग करायची. अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवते कशी पाइपिंग करायची. कारण पाइपिंग असेल ना तर ब्लाऊजला फिनिशिंग पण खूप छान येतं आणि ब्लाऊज शिवल्याचं एक समाधान आपल्याला चांगलं मिळतं की जर पाइपिंग चांगली आली तर आपल्याला ब्लाऊज शिवल्याचं समाधान खूप छान मिळतं. नाहीतर काही वेळेला असं होतं ब्लाऊज अगदी परफेक्ट येतो आपला आणि पाइपिंग कुठेतरी आपली थोडी चुकते. अशी ही पूर्ण शिलाई मी मारून घेतली. आता हा असा एक ब्लाऊज पीस मध्ये जे काही कापड उरलेलं असेल ते कापड घ्यायचं थोडंफार. मी आता हे वेगळं दाखवते आणि अशा क्रॉस मध्ये आपल्याला 1-1 इंचाच्या किंवा 1.25 इंचाच्या क्रॉस मध्ये असं क्रॉस कापड हे ताणतं. 1.25 इंचाच्या किंवा 1 इंचाच्या पट्ट्या काढायच्या. त्या मी ऑलरेडी काढून ठेवल्यात, दाखवते. 1.25 इंचाची ही पट्टी आहे, पूर्ण क्रॉस मध्येच काढलेली आहे. अशा ह्या 2-3 पट्ट्या मी काढून ठेवल्यात आणि जोडताना सुद्धा बघा अशी तिरकी जी पट्टी असेल तिरकी करून घ्यायची आपण आणि जोडताना सुद्धा हा एक टोक असतं आणि एक टोक असतं. जोडताना हे असं जोडायचं. पाइपिंगला कधी पट्टी सरळ नाही जोडायची. उर्वरित भाग आपण कटिंग करून टाकूया. अगदी व्यवस्थित आली. शिवाय दोन्ही बाजूला आपण असं हे नॉक मारून घ्यायचं. एवढी पट्टी मला पुरेशी आहे कारण गळा तसा जास्त मोठा नाहीये. आता आपण कशी लावायची ती बघूया. खूप जणांचा अगदी हाच प्रॉब्लेम होतो की ब्लाऊज अगदी व्यवस्थित येतो आणि पाइपिंगच आपली बिघडते. म्हणून आज मी म्हटलं आज पाइपिंगवर छान असा व्हिडिओ करूया. सुरुवातीला मी थोडंसं फोल्ड केलं, आता हे असं जोडत जाणार आहे. जोडताना कुठेही पट्टी आपल्याला अजिबात ताणायची नाहीये. सुरुवातीला अगदी व्यवस्थित प्रॉपर लॉक करायचं. अजिबात पट्टी आपल्याला कुठेच ताणायची नाहीये. अगदी हळू हाताने व्यवस्थित अगदी पट्टी लावायची. शोल्डरच्या इथे थोडा आपला शोल्डर उतरण्याची जर चान्सेस असतील तर मात्र तिथे थोडीशी पट्टी अगदी किंचित खेचायची. बाकी कुठेही पट्टी आपल्याला खेचायची नाही. ब्लाऊज मात्र प्रत्येक वेळेला असा फिरवायचा. जिथे जोड येईल तिथे दोन्ही भाग अगदी आपण एक भाग या बाजूला एक भाग त्या बाजूला, जेणेकरून गोट अगदी व्यवस्थित येईल. कसा ब्लाऊज सरकवते बघा. प्रत्येक वेळी मी ब्लाऊज सरकवते, पट्टी अजिबात हलवत नाही, अशी ताणत वगैरे नाही.
शोल्डर मात्र व्यवस्थित करून घ्यायचं. शोल्डरला थोडीशी पट्टी आपल्याला इथे ताणायची आहे. अशी ही पट्टी आपली लावून झाली. लावल्यावरच बघा पट्टी पूर्णपणे आतमध्ये अशी फोल्ड होते. आपण काहीच केलं नाहीये, पट्टी कुठेही ओढलीच नाहीये. फक्त आतमधलं जे मार्जिन आपण ठेवलंय ते थोडस आपल्याला जर जास्त वाटत असेल तर थोडं तुम्ही कट केलं तरीही चालेल, नाही केलं तरीही चालेल. मी थोडंफार कटच करते जेणेकरून गोट एकदम छोटासा बारीक येतो, जे दिसायलाही छान दिसतो. खूप सुंदर अशी पाइपिंग आपली येते. असा छोटा छोटा जर आपण मार्जिन आपल्याला वाटलं तर, तुम्हाला जर तेवढं हवं असेल ठेवलं तरी काहीच हरकत नाही, पण मला थोडंसं जास्त वाटलं तर मग मी कट करते. अशी ही अगदी व्यवस्थित आपली पाइपिंग ची पट्टी लावून झाली. आता ही पट्टी अशी आहे, एक बाजू थोडीशी आतमध्ये फोल्ड करायची, परत दुसऱ्यांदा फोल्ड करायची. जेवढा आपल्याला वरती गोट पाहिजे तेवढा अगदी घ्यायचं. परत दाखवते. ही पट्टी आपली अशी आहे, एकदा अशी फोल्ड करायची आणि पुन्हा एकदा आपण डबल फोल्ड मारायचा. आणि जेवढा आपल्याला वरती गोट हवा आहे, बारीक मोठा, तेवढा आपण अगदी व्यवस्थित घ्यायचा. आणि अगदी हळूवार, काहीच आपल्याला घाई नाही करायची. फक्त सुरुवातीला मात्र लॉक करायचं आणि अगदी हळूवार ही पाइपिंग फिरवायची. तुम्ही घाई केली तर मग पाइपिंग बिघडू शकते, पण ती बिघडू नये म्हणून थोडा आपण वेळ द्यायचा, ती अगदी व्यवस्थित येऊ दे. व्यवस्थित त्या खाचेत अगदी शिलाई बसते. काही जण पट्टीला एका बाजूने शिलाई पण मारून घेतात, तशी जरी तुम्ही मारून घेतली तरीही चालेल, पण मी मात्र डायरेक्टच घेते. एका बाजूने पट्टीला शिलाई मारली की पलटी करायला पण तशी पण सोपी जाते. खालून पण पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड झालेली आहे, अजिबात कुठे बाहेर आलेली नाहीये पट्टी. पट्टी मात्र 1 इंच किंवा 1.25 इंच, त्याच्यापेक्षा जास्त घ्यायची नाही. जास्त घेतली ना तर मग पट्टी फोल्ड केलेली बाहेर दिसते. अगदी जेवढा आपल्याला बारीक पाहिजे तेवढा अगदी दोरी पाइपिंग सारखा सुद्धा बारीक गोट करता येतो. खात्री करायची की पूर्ण कापड अगदी पट्टीचा आतमध्ये फोल्ड झाले का, शिलाई आपली व्यवस्थित ती खाचेत बसतेय का, सगळ्याची आपण खात्री करायची आणि अगदी हळूवारपणे
की पट्टी फोल्ड करून लावायची. बघा कसा गोट येतो. जरा सुद्धा गोट आपला तसा चुरगळ्या किंवा गुवाळी असं काहीच येत नाहीये. अगदी जसा आपल्याला हवा आहे तसा प्रॉपर अगदी गोट आपला येतो. आणि ब्लाऊजला गोट व्यवस्थित आला ना की छान वाटतो ब्लाऊज सुद्धा, आणि आपल्याला पण एक काम केल्याचं समाधान खूप वेगळं मिळतं. नाहीतर मग आपण ब्लाऊज छान शिवतो आणि गोट जर आपला आला नाही तर मग सगळं फिनिशिंगच बिघडून जातं ब्लाऊजचं. असे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील ना तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी जे जे व्हिडिओ तुम्हाला टाकेन ना ते तुम्हाला बघता येतील. थोडंसं हे कापड कट करूया. शेवटला पण लॉक करायचं. बघा कुठेही पाइपिंग जरा सुद्धा